अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण स्वामी समर्थ यांच्या स्वामी चरित्रसारामृताचा अध्याय 2 कथासार ऐकणार आहोत. स्वामींची कृपा, भक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत अनुभव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर आपण सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ चरित्रकार सारामृत कथासार अध्याय 2. भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा दुसरा अवतार. श्री नृसिंह सरस्वती यांची कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात वर्णित केलेली आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे आपल्या अंतिम वेळी कर्दळीवनात गुप्त झाले. नंतर बराच काळ लोटल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट येथे प्रकट होऊन कायमचेच तेथेच राहिले असे म्हणतात. श्री स्वामी महाराजांच्या प्रकट कथा त्यांच्या अनेक भक्तांनी त्यांच्या आपल्या विविध धारणेनुसार, आपापल्या मतानुसार व आपल्या विचारांनी उद्धृत केलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका भक्ताने तर स्वतः त्यांची जन्मकुंडली तयार करून त्यांच्या प्रकट होण्याबद्दल आपले वेगळेच मत व्यक्त केले आहे. याबाबत कोणाचे काहीही मत असो किंवा भाष्य असो, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच आपला मनुष्यदेह धारण करून अक्कलकोट येथे प्रकट झाले, यात काही कोणाला शंका नसावी. या बाबतीत एक प्रसंग असा आहे की श्री स्वामी महाराज राजप्पा मोदी यांच्याकडे बसलेले होते. त्यावेळी कोणीतरी कलकत्ता येथून एक मोठा अधिकारी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. तेव्हा ते स्वामी महाराजांना विचारू लागले की महाराज, आपण कुठून आलात? त्यावरती महाराजांनी स्मितहास्य करीत उत्तर दिले की आम्ही सर्वप्रथम कर्दळीवनातून बाहेर पडलो. त्यानंतर मी कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावरील अनेक तीर्थांचे दर्शन करत करत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर येथे येऊन राहिलो. त्यानंतर आम्ही सरळ मंगळवेढा येथे तब्बल 12 वर्ष निवास केला. मंगळवेढा येथे जेव्हा स्वामी 12 वर्ष राहिले त्यावेळी ते तेथील आजूबाजूच्या घोर जंगलात राहिले. स्वामी इतके वर्ष तेथे राहून सुद्धा तेथील लोकांनी स्वामी महाराजांचे दिव्य रूप ओळखले नाही. पण जेव्हा तेथील लोकांना स्वामी महाराजांच्या दिव्य रूपाची ओळख झाली होती त्यावेळी महाराजांनी मंगळवेढा हे गाव सोडून ते पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा 2रा अध्याय हा आता इथे सुखळ संपन्न होत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अध्यायात स्वामींचा आणखी एक अद्भुत अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती सदैव राहो.